कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शिवा शिवा काय झालं तुला? अगं तो पक्या तुझ्या हातात होता ग, त्या दिव्या त्याचा फोन आला आणि तू मला माहितीये आपण एवढे सगळे प्रयत्न केले पण तरी पण तू केलाच। शिवा तुझ्या घरातून कॉल का आला होता तुला? काय इमर्जन्सी होती का? हा नाही रे असं काही नाही, मीच जरा माती घालली। पण मला सांगा तो पक्या जो निसटलाय त्याच्याबद्दल काही कळलंय का? अगं काय सांगू शिवा, एकदम वाऱ्यासारखा निघून गेला तू। ओ झपकन गेलाय। मग आम्ही त्याच्या बायकोला पकडला। मग तिच्याकडनं काही कळलं का? तो काल आला होता घरी, पण आता कुठे कोणालाच माहित नाही। हा पण पुन्हा पैसे दिले त्याने घरी। अच्छा, म्हणजे या कामाचं त्याला कोण ना कोणतरी पैसे देतंय आणि एवढी मोठी रक्कम देतंय, म्हणजे ती व्यक्ती कोण असणार? काही सवाल आहे का? तीच आहे। म्हणजे आज जसा तो आला वस्तीत तसं परत पैसे द्यायला येऊ शकतो ना? तुम्ही कामाला लागा सगळे, चला। नाही पण शिवा, तू प्रश्नाचं उत्तर दिलंच नाहीयेस। हा तू नक्की कुठे गेली होती? अरे होतं मग काही नव्हतं। अरे कुठे काय, तुम्ही कामाला लागा, सांगते ना मी तुम्हाला, कामाला लागा चला। चंदन तू थांब, मला तुझ्याशी बोलायचं। बोल शिवा, काय झालं? मला तुला एवढंच सांगायचंय की तू इथे काम चांगलंच करतोस, म्हणजे माझं म्हणणं होतं की तू एवढा शिकलायस, नोकरी करत होतास आधी, तर जॉबच कर ना। म्हणजे मी माझ्या ओळखीने कोणाला तरी सांगते तिथे काम कर, इथे काम नको करू। शिवा काय म्हणजे असं का बोलतीये? काही चुकलं का माझ्याकडनं? चुकलं असतं तर धरला असता ना तुला। मग असं काय म्हणतेस अचानक? अरे मला वाटतंय असं, म्हणजे तू घरचा मोठा जावई आहेस, दिव्याचा नवरा आहेस, मग शिवा अगं तू चिंता नको करूस। तुला सांगू का, मला ना इथे काम करायला खरंच खूप आवडतं। आणि कसं आहे ना, एक तर माझं बॅकग्राऊंड ऑटोमोबाईल्सचं आहे, त्यामुळे मला इथली कामं जमतात, मजा येते करायला। आणि दुसरं म्हणजे इथे राहून मला कमीत कमी दिव्याच्या आजूबाजूला तरी राहता येतंय ग। काही झालं तरी दिव्याच्या मनात मला परत घर करायचंय, ते खूप महत्वाचं आहे। त्यामुळे प्लीज मला इथे काम करू दे, तू काळजी नको करू सगळं। हे बघ तुझं बरोबर आहे, पण मी आता तुला एक गोष्ट सांगितली ना, तुला कळेल मी काय बोलतेय ते। काय झालंय? भाई दिव्या सुसाईड करत होती। काय? हेच तर दिव्याने मला त्या दिवशी सांगितलं होतं, आणि आता परत शिवालाही हेच सांगितलं। तुला आता तरी कळलं का मी काय बोलते? शिवा मला तुला काहीतरी सांगायचं। हे बघ, ते सांगितल्यानंतर तू मला माफ करशील की नाही हेही मला माहित नाही, पण परिणाम काहीही असो, मला आता तुझ्यापासून काहीही लपवायचं नाहीये। काय झालंय? शिवा मी आतापर्यंत तुझ्याशी जे काही बोललोय ते सगळं खोटं आहे। म्हणजे? हो, तुझा वाढदिवस जेव्हा होता तेव्हा मी तुला बोललो होतो की मी आणि दिव्या एकत्र आहोत, ते खोटं होतं। आम्ही एकत्र नव्हतो, आणि त्या दिवशी सुद्धा तिने सुसाईड करण्याचा प्रयत्न केला होता। कसा केला ते माहित नाही, पण केला होता। आणि तिने मला सांगितलं होतं की शिवाला तू सांग की त्या दिवशी आपण एकत्र होतो, पण आम्ही त्या दिवशी एकत्र नव्हतो, हे सगळं खोटं होतं। पण दिव्या का करेल हे सगळं? मला खरंच कळत नाहीये, दिव्या असं का करेल अगं? हे मला पण नाहीच कळत आहे काही, पण चंदन अरे ह्या सगळ्याचं उत्तर दिव्याच देऊ शकते। हे काय आहे सगळं? आधीच हे सगळे माझ्या टेन्शन मध्ये, आता यांना दिव्याबद्दल सांगणं बरोबर नाही। हाय, गुड मॉर्निंग अशो। हे काय? काय म्हणजे फुलं मस्त वाईब देतील, आणि मी तुझीच वाट बघत होते। वाट बघत होतीस म्हणजे? वाट कशाला बघायची माझी? का? काय झालं?
काही नाही म्हणजे आपण मित्र आहोत ना फक्त. हो आपण मित्रच आहोत पण एक मिनिट, पण काय? पण त्याच्या पुढे काही आहे? आत्ताच सांग हं, मला काही असेल पण मैत्री पलीकडे तुला काही वाटत असेल, मनात काय असेल तर. आशू वेडायस का? काही काय बोलतोय अरे ऑब्व्हियसली आपण मित्र आहोत, त्या पलीकडे काहीही नाहीये. ओ हा नाही मी ते जरा मी मान्य आहे पण इतका विचित्र वागू नकोस. आपलं सॉर्ट आहे यार. सॉर्ट आहे ना? हा सॉर्ट आहे. आणि आई म्हणून मला असं वाटतं की एवढं सगळं झाल्यानंतर माझ्या आशूचं आयुष्य मार्गी लागावं. झालं ते झालं म्हणून सगळं तुझ्या कानावर घातलं. तुला आणि नेहाला अंधारात नाही ठेवलंय. आता ह्या सगळ्याचा विचार करून तू सांग तुला काय वाटतंय. हे बघ सीता, आई म्हणून तुझं बरोबर आहे, पण कुठेतरी आशूची चूक असेल ना? आहे ना, तो साधा ही चूकच आहे त्याची. भोळाय ग तो. आपल्या वाईटाचा कोणी विचार करतंय, स्वार्थापोटी आपला वापर करतंय असा विचार सुद्धा त्याच्या मनात येत नाही. आणि यावेळी तर हे सगळं कळेपर्यंत खूप उशीर झाला. हो सीता, अगदी बरोबर बोलतेस तू. ह्या जगात साध्या भाबड्या माणसांसाठी जागाच नाहीये. पण आपला आशू उगाच फसला का ह्यात. आणि माझी नेहा ही अशीच आहे ग, अगदी साधी भोळी. तिला हे सगळं कळतच नाही आणि म्हणून तर काळजी वाटते मला तिची. मी हाच विचार केला. मला नेहा आवडतेच, पण आमची बाजू थोडी पडतीये ना ह्यावेळी, म्हणून सगळं तुला स्पष्ट सांगितलं. आता ह्या सगळ्याचा विचार करून तू सांग तुझा काय निर्णय येतो. तुला वाटते ना, मग संपला विषय. आशू आणि नेहा एकमेकांसाठी योग्यच आहेत. आणि माझ्या नेहाला सासर नाही तर घरच मिळेल. आणि तसंही तिला एकत्र कुटुंब खूपच आवडतं. आणि तुझ्यासारखी सासू मिळाली तर सोन्याहून पिवळं. सून म्हणून नाही, मुलगी म्हणून आणेन तिला घरात. लक्ष्मीच येईल ग माझ्या घरी. खूप जपेन मी तिला. पण नेहाला कसं समजावायचं? नेहाचं मी बघते, तू आशूला समजावून सांग. ठीक आहे, मग आधी त्यांच्याशी बोलू आणि मग पुढच्या तयारीला लागू. हो विहीणबाई, आता ही मैत्री नात्यात बदलणार. काय तुला काही करायचंय? तुझ्याशी बोलायचंय. काय बोलायचंय? झालंय आपलं बोलणं सगळं. पण सगळं सरळ समोर नाही ना आलं. का आणायचंय तुला समोर? मी चुकीची असं ठरवायचंय का? ऐक ना शिवा, मी इतकी पण वाईट नाहीये. तुझ्या मनात जो गैरसमज आहे ना माझ्याबद्दल तो काढून टाक. माझ्या बर्थडेला कुठे होती? सांगितलंय की मी, झालंय आपलं बोलणं यावर. त्यातलं किती खरं किती खोटं? खरंच आहे सगळं. मी चंदन सोबत होते. चंदन बरोबर होती तू? हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.